2025 मध्ये उद्घाटकीय मनोगताच्या माध्यमातून आपल्यामध्ये नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या प्रेरणेची झुळूक निर्माण करणार आहेत। तर मित्रमैत्रिणींनो, जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण निमंत्रित करूया महाराष्ट्राच्या सर्वांच्या मनातील लाडक्या अभिनेत्री, चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे मॅडम यांचे मी सादर विनंती करतो, आपण मंचावर येऊन आपले उद्घाटकीय मनोगत व्यक्त करायचे आहे। सन्माननीय श्री श्रेया बुगडे मॅडम। नमस्कार नमस्कार। नाश्ता वगैरे झालाय ना? नाही, मला माहिती आहे की असे जेव्हा सॉरी पण औपचारिक कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा जनरली कॉलेज युनिव्हर्सिटीमधली जी मुलं असतात त्यांना असं वाटतं की कधी एकदा हे सगळं संपतंय आणि आपण आपल्या सगळ्या कॉम्पिटिशन्सना सुरुवात करतोय, रिहर्सल आम्हाला करायची आहे वगैरे। मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय, पण मी आज इथे उभी आहे माझा प्रवास तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी, जो प्रवास स्टेजच्या पलीकडनं अलीकडचा आहे। तर सगळ्यात आधी कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, इंद्रधनुष्य 2025, 21वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव। ह्या महोत्सवामध्ये मला इतक्या सन्मानाने बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार। मंचावरील सगळे मान्यवर, विद्यापीठाचे प्राचार्य, प्राध्यापक, कुलगुरू आणि इथे जमलेले उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे सगळे जमलेले इथे युवा मित्रमंडळी, तेव्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या। यूथ फेस्टिवल खरं तर आपण म्हणतो, या दोनही शब्दांमध्ये इतकी ऊर्जा आहे, कारण एकतर आताची जी युवा पिढी आहे, खरं तर मला वाटतं की मी त्यांना कायच इथे प्रबोधन करणार आणि मोलाचे कायच त्यांना शब्द सांगणार। आजकाल सोशल मीडियाची जी एक युनिव्हर्सिटी झालेली आहे, त्यांनी सगळ्याच जणांना सगळ्याच विषयातलं बरंच माहीत झालेलं आहे, पण त्याला दोन बाजू आहेत, त्याच्याकडे मी नंतर येईल। सगळ्यात आधी तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझी सुरुवात सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्टिवलमधनंच झाली। मी सुद्धा मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधनं माझं ग्रॅज्युएशन केलं आणि त्या दरम्यान मुंबई युनिव्हर्सिटीमधनं जे फेस्टिवल झाले, ज्या ज्या स्पर्धा झाल्या, त्या सगळ्यांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं, मला असं वाटतं। कारण आज जवळजवळ 27-28 वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना जेव्हा जेव्हा मला कुठल्याही विद्यापीठातनं, कॉलेजमधनं, शाळांमधनं अशा प्रकारची आमंत्रणं येतात, ती मी कधीच नाकारत नाही। कारण खरं सांगायचं तर मला सुद्धा पुन्हा पुन्हा तिथे जाऊन ती ऊर्जा परत मिळते आणि परत जाऊन माझं काम करण्याचं बळ सातत्याने मिळत राहतो। मला तुम्हाला आज एवढंच सांगायचं आहे, खरं तर मगासपासून सर फार सुंदर निवेदन करतायत, तर फार औपचारिक भाषेमध्ये अशा मंचावरती उभं राहून भाषण करण्याची सवय आम्हा कलाकारांना नसते, पण तुम्हाला कळेल आणि तुमच्या माझ्या भाषेमध्ये कळेल, अशा भाषेतच, अशा शब्दांमध्येच मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। खरं तर मी तुमच्याच सारखी आहे आणि अजूनही तीच ऊर्जा मनामध्ये बाळगून आम्ही सगळेजण काम करतो। हवा येऊ द्या या कार्यक्रमांनी गेली 10-11 वर्ष संबंध महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये